नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलतर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार, पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पुरंदर तालुक्यातील पूर्वेकडील राग गावात आलेलो आहोत. नीरा, कोळविरे आणि वाल्हे अशा प्रकारच्या या ठिकाणी कोळविरे गणातील उमेदवार या ठिकाणी त्यांचे पती आपल्यासोबत. काय नाव तुमचं? नमस्कार, मी माजी सैनिक हरिभक्त परायण भाग्यवान महाराज मस्के, मी नावळे गावचा रहिवासी. कोण उभं आहे नेमकं? तुमची पत्नी काय त्यांची माहिती? माझ्या सौभाग्यवती सौ सीमा भाग्यवान मस्के या आपल्या कोळविरे पंचायत समिती गणासाठी भारतीय जनता पार्टीतर्फे, जो की आपल्या जगामध्ये सर्वात मोठा पक्ष आहे, भारतामध्ये त्यांची आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या रूपाने तिसरी टर्म या ठिकाणी चालू आहे. देवाभावांच्या रूपाने मुख्यमंत्री आहेत आणि आदरणीय पुण्यामध्ये ही सत्ता, पूर्ण महाराष्ट्रामध्ये जी कमळ फुलते असा खूप मोठा परिवार भाजपाचा आहे आणि त्या पक्षाची उमेदवारी माझ्या पत्नीला मिळती. मी खरंच माझ्या नावाप्रमाणे भाग्यवान समजतो. माजी सैनिक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे, देशाच्या संरक्षणासाठी काम केलेलं आहे. आता या मतदारसंघात कोणती विकास कामं करायची इच्छा आहे? नक्कीच. निवृत्त झाल्यानंतर मी ठरवलं की आपलं जगणं आणि मरणं समाजासाठी राहिलं पाहिजे. माझ्या इथून पाठीमागचा प्रवास पाहिला तर मी नेहमी समाजासाठी जगत आलेलो आहे. माझ्या जी पेन्शन आहे ती त्याचा एकही रुपया आतापर्यंत माझ्या परिवारासाठी खर्च केलेला नाही. माझं जगणं समाजासाठी झालं पाहिजे आणि तुका म्हणे एक मरणीची सरी आणि उत्तमची कीर्ती मागी या न्यायाप्रमाणे आपलं जगणं समाजासाठी राहिलं पाहिजे. आपल्या पुरंदर पंचायत समितीमध्ये गणामध्ये कोळविरे गावामध्ये असंख्य अशा प्रश्न आहेत की जे आपण कोळविरेवरून गुळुंचेला जात असताना रस्त्याची अतिशय अवस्था बिकट झालेली आहे आणि पंचायत समितीच्या सदस्याचं किंवा सभापतीचं उपसभापतीचं काम काय की आपल्या चुलीपर्यंत छोट्या छोट्या लोकांच्या ज्या गरजा आहेत त्या आपण भागवणं हे पंचायत समितीचं खरं काम असतं. त्या माध्यमातून ते मिरवायचं पद नाहीये, ते कोणाला दाखवायचं पद नाहीये. सर्वसामान्य जो गोरगरीब जनता आहे त्यांची सेवा करण्यासाठी ही पंचायत समितीची जिल्हा परिषदेची रचना केलेली असते आणि त्याच्या माध्यमातून आपण जे छोटे छोटे योजना आरोग्य सेवा असतील त्याच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचायचे. त्या ठिकाणी काही रस्त्यांचं जाळं असेल, पाणंद रस्त्यांचं जाळं असेल, त्या पद्धतीने आमच्या गणामध्ये पिंगुरी सारख्या ठिकाणी त्या ठिकाणी अजूनही मोबाईलचं टावर पोहोचलं नाही. आमच्या वाडी वस्तीवर अजून त्या ठिकाणी रस्ते पोहोचले नाहीत. हे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब, त्याचबरोबर देवभाऊजी आदरणीय देवभाऊ आणि आमचे सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय संजयजी जगताप सर, त्यांना आपल्या तालुक्यामध्ये खूप सारी लोकप्रियता आहे आणि या आमच्या कोळविरे नीरा कोळविरे गटातून आमदार साहेबांना नेहमी लीड राहिलेला आहे. 10,000पेक्षा जास्त लीड राहिलेले आणि गेल्या अनेक वेळाची खंत आहे ती मात्र ह्या वेळेस आम्ही 100% पुसणार आहोत. या ठिकाणी रखमल स्वामींच्या दरबारामध्ये सांगतो की 7 तारखेला आम्ही गुलाल घेऊन रखमल स्वामींच्या दारामध्ये